गुड मॉर्निंग मित्रांनो. मी आत्ता गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीकडून मला पाठवलेलं होतं एक गाडी चोरीच्या केस संदर्भात. मोटरसायकल होती. दिनांक 2/8/2025 रोजी संध्याकाळी 7 वाजता घरासमोर गाडी पार्क केली आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 3/8/2025 रोजी त्यांना त्या कस्टमरला गाडी घटनास्थळावरती दिसून आली नाही. त्याच्यानंतर पोलीस स्टेशनला त्यांनी ती एक तक्रार दिली की दिनांक या तारखेला आमची गाडी चोरी गेलेली आहे आणि पोलिसांनी त्यांना आणि त्याच्यानंतर काय तर 6 तारखेला त्यांची फिर्याद नोंदवून घेतली पोलीस स्टेशन लातूर ग्रामीण पोलिसांनी. आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याच दिवशी आमच्या इन्शुरन्स कंपनीला म्हणजे गो डिजिटल इन्शुरन्स कंपनीला गाडी चोरीचा क्लेम केला. क्लेम केल्यानंतर कंपनी काय करते, त्या घटनेचे व्हेरीफाय करण्यासाठी एक वकील किंवा एक फर्म अपॉइंट करते आणि त्याच्यामध्ये मला अपॉइंट केलं आणि मी या घटनास्थळावरती येऊन घटनेचे GPS फोटो, त्याच्यानंतर कस्टमरचे टाइमलाईन, गुगल टाइमलाईन, ह्या सगळ्या गोष्टी चेक केल्या. गाड्या आता चोरीच्या केसमध्ये काय असतं, चोरीच्या केसमध्ये आपल्या गाडीचे जे कंपनीला रिक्वायर्ड डॉक्युमेंट असतात ते त्यांना द्यावे लागतात. जसं की गाडीच्या दोन्ही मूळ चाव्या, तुमची RC, पॉलिसी, तुमचा FIR, तुमचा टॅक्स इनवाईस आणि त्याच्यानंतर घटनेचा पंचनामा जे पोलिसांनी केलेला असतो आणि तुमचे जे आजूबाजूचे जे विटनेस असतात ते त्यांना प्रोव्हाइड करावं लागतात. आणि त्याच्यामध्ये काय होतं, कंपनीकडून जे मी येतो किंवा जो थर्ड पार्टी कंपनीने अपॉइंट केलेली असते त्या माणसाला ह्या सगळ्या गोष्टी पुरवाव्या लागतात. आणि ह्याच्यामध्ये एक पोलीस स्टेशनचा एक मेन रोल असतो की तो 90 दिवसानंतर पोलीस चार्जशीट नोंदवतात. चार्जशीट कधी नोंदवतात, ज्यावेळेस पोलीस ट्रेस करतात ती गाडी भेटते का नाही त्याच्यानुसार त्यांनी चार्जशीट दाखल करतात. चार्जशीट दाखल केल्यानंतर जी कंपनीची इन्शुरन्स कंपनीची जी टाइमलाईन असते ते 90 दिवसाचा वेटिंग पिरियड त्यांनी ठेवलेला असतो. का तर पोलिसाचं चार्जशीट दाखल झाल्यानंतर मग तुम्हाला तुमच्या गाडीची जी पॉलिसीवरती अमाऊंट आहे IDVI ते तुम्हाला प्रोव्हाइड केली जाते. ते चार्जशीट देणं कंपल्सरी आहे. तुम्हाला असं काय घडत असलं किंवा घडलेलं असलं तर तात्काळ कंपनीला, पोलीस स्टेशनला ह्या घटनेची सर्व माहिती द्यावी लागते. आपल्या गाडीची फुल इन्शुरन्स असलं तर आपणाला गाडी चोरीचा म्हणजे थेफ्टचा क्लेम आपल्याला भेटू शकतो. ह्या गोष्टी तुम्ही नोंद करून घ्या आणि असं काय घडल्यास तर तात्काळ पोलीस स्टेशनला जाऊन FIR करणे आणि इन्शुरन्स कंपनीला कळवणे बंधनकारक आहे. कशी वाटली माहिती हे मला नक्की कमेंटमध्ये सांगा. थँक्यू.